राक्षसांनी बांधलं होतं हे मंदिर, तेही फक्त एका रात्रीत. पण देवी समोर शरण आलेल्या त्या राक्षसांना मंदिर बांधण्याची वेळ का आली, काय रहस्य जाणून घेऊ व्हिडिओच्या माध्यमातून. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, फॉलो करा, सांगतो विषय काय आहे. सोलापूर जिल्ह्यातील तांबवे गावात वज्रेश्वरी देवीचं मंदिर आहे. या मंदिराबद्दल अतिशय रंजक स्थानिक आख्यायिका सांगितली जाते. म्हणतात पूर्वी तांबवे परिसरात वज्रेश्वरी देवी आणि दैत्यांमध्ये मोठा संघर्ष झाला होता. देवीने त्या दैत्यांचा पराभव केला. पराभूत झाल्यानंतर ते दैत्य देवीला शरण आले. त्यानंतर त्यांनी देवीकडे क्षमा मागितली. मग देवीच्या सानिध्यात राहण्यासाठी त्यांनी तांबवे गावात देवीचं मंदिर बांधण्याची संकल्पना केली आणि आख्यायिकानुसार हे मंदिर त्यांनी अवघ्या एका रात्रीत उभं केलं. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आजही काही छोटे छोटे शेंदूर लावलेले दगड दिसतात. स्थानिक आख्यायिकेनुसार हे दगड त्या दैत्यांच्या आख्यायिकेशी जोडले जातात. म्हणतात मंदिर पूर्ण झाल्यानंतर वज्रेश्वरी देवी तांबवे गावातच स्थिरावली. म्हणूनच आजही तांबवेच्या वज्रेश्वरी देवीकडे पाहताना एक प्रश्न येतो, खरंच हे मंदिर एका रात्रीत उभं राहिलं होतं का, की त्यामागे काळाच्या पडद्याआड दडलेलं आणखी काही एखादं रहस्य आहे. या मंदिराबद्दलची माहिती आपण अजून पुढच्या व्हिडिओमध्ये टाकू. जय वज्रेश्वरी देवी लिहा आणि भेटू पुढच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.